100 क्विंटल 150 क्विंटल पर्यंत हळद होती. 100-150 क्विंटल पर्यंत. हा 150 पर्यंत मी घेतली. तर ते 150 पण क्विंटल तुम्ही डायरेक्ट एकूणच टाकता बाजारात का? बाजारात नाही, घरीशी ते नगद पैसे घेऊन. दरवर्षीचा एकरी फायदा किती येते? आता 20,000 रुपये क्विंटल खपली, 10 क्विंटल झाली तर 2 2 लाख येते. 50,000 खर्च आहे, बी घरचा आहे. बी घरचा आहे म्हणून 50,000 खर्च. त्याच्यापाशी बी नाही, त्याने खर्च जास्त आहे. तरी किती खर्च येईल बी ज्याच्या घरी ज्याच्याकडे नाही त्याला? त्याने 1 लाख म्हणजे बी धरा लागत. म्हणजे बी 50,000चं होणार एका एकराचं. हा, आणि 2 लाखाची हळद होईल. बाय चान्स होय एखादी 15,000 खपली तर 1.5 लाखाची होईल, पण 1 लाख रुपये मुनाफा हब्बी राहिलं का झालास तर मी सोडणार नाही. पराठी कमी करून टाकी, हळद नाही सोडणार. हे इले वायगाव म्हणते स्वासिक. गेल्या वर्षी मी 21 लाखाची हळद विकली, 3.5 लाखाचं बेन विकलं. 3.5 लाखाचं बेन. हा, आणि 5.5 लाखाचं पचगुरू विकलं. हा, जण कचरा होत राहते तर नालीत राहिलं तर तणनाशक मारता येते. आता तणनाशक हळद पीक खूप नाजूक आहे बा. हे बरोबर आहे, त्याच्यावर उडू नाही द्यायचं. मिरची ती पहिले असं म्हणत होते जुने लोक, अलकवाली बाई नाही पाहिजे, गेली नाही पाहिजे मिरची. तर ते बाई मारात एवढ्या 20-25 राहतात, तर 3-4 2 राहायचे असतात. त्याच्यात मी मिरचीत मात्र मी 10 एकराचा प्लॉट 10 वर्ष मिरची लावली. 4-2 सर्रास बाया राहायच्या. त्याच्यात मला काही चुड्डा नाही याचा, काही नाही, तो फवाऱ्यानंच जायचा.